हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आत्ता जे मी चाललेलो आहे एका ठिकाणी, जे की 1997मध्ये सापडलेलं एक असं सोन्याचं मुखवटा, गणपतीचं मुखवटा, आणि ते 2012मध्ये चोरीला गेलं होतं. आणि त्याचं आपण पूर्ण माहिती व इतिहास जाणून घेणार आहे. तर त्या ठिकाणी चाललोय, तुम्हाला पूर्ण डिटेल्स आहे ते कळून जाईल. आता मी पण असं अचानक ठरलं, सकाळी एक स्ट्रेंजर ट्रिप होती, त्यांच्यासोबत जॉईन करतोय मी पण. सकाळी असं की रील बघितलं होतं इंस्टाग्रामला, जवळच होतं, मला पण लांब पण नाही, त्यामुळे चालले. तर बघूया आता 10 वाजता आहे पिकअप पॉईंट. मी अजून आमच्या कंपनीमध्ये अजून निघाय नाही इथं. आता डायरेक्ट इथून जाणार तिथं लोकेशनला, त्यांच्या पिकअप पॉईंटला. मग तिथून डायरेक्ट आम्ही जाणार. उद्या दिवसभर फिरणार, उद्या संडे सुट्टी, त्यामुळं संध्याकाळी रिटर्न, मंडेपासून परत रेग्युलर. चला बघूया आता कसं जर्नी जाते आमचं. सो हॅलो गाईस, तर मी माझ्या आता लोकेशनवर आले, म्हणजे त्यांचं पिकअप पॉईंटचे इथं. तर थांबलो बस स्टॉपच्या इथं. आता बघूया त्यांचे थोड्या वेळात, त्यांनी लाईव्ह लोकेशन टाकले, त्यांनी मला शेअर केले. तर एक थोड्या वेळात येईल गाडी, तर बघूया आणि जाऊया मग आपल्या ट्रिपला सुरुवात करूया. चला. हिंदी कम्फर्टेबल आहे ना? आज थोडंसं मराठी साईडला ठेवू. आपल्याकडे बाहेरचं गेट्स हिंदीमध्ये बोलायचं. तर आपल्याला रील शूट करायचे. मॅम तुम्हाला सगळं डायरेक्शन देते, तुम्ही बघा देतं का आज तुम्ही कंटिन्यू करा, असं काय ऐकलं. वरती 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 पाहिजे. लाईटी कोण सगळे गाडीतली लोक आले. त्या साईडला ते असे सगळे लोक आहेत. नाही व्लॉग शूट करते, व्लॉग शूट करते. ते एकदम घाबरले म्हणून म्हटलं. इथे सगळे आमचे 1-2 गाडी, एक गाडी आणि एक गाडी आहे ती बॅक साईडला आहे. आमच्या असेच 3 गाड्या आहेत. मग अशा येताना आम्ही डान्स वगैरे करतो. आमची गाडी नंबर नाही टाकत, अशी गाडी वगैरे. चला आता बघूया. आता फक्त पेट्रोल, आता पेट्रोल घालायसाठी थांबलो होतो आम्ही तिथे एक स्टॉपमध्ये. मग आता आम्ही जाणार इथून पुढं. बघूया मग पुढं ट्रिपमध्ये काय करायचं, तर शेवटपर्यंत सो वेळ आहे. तर आता सध्याला आम्ही नारळ वगैरे फोड्यासाठी थांबलो इथं. स्टॉप घेतला आहे, पेट्रोल वगैरे घालून घेतलं मग अशी. पेट्रोल घालून आलो आहे आता पुढं आम्ही. तरी आमचे तुमचे इंट्रोडक्शन कोणतं नाव आहे? माझं नाव प्रमोद. हां सॉरी, प्रमोद आहे. हे आमचे म्युझिक टूरचे ट्रेक लीड आजचे ट्रिप लीड आहेत हे आमचे. आणि हे सगळे असे मेंबर्स आता उभारले आहेत याच्यासाठी, म्हणजे नारळ फोडणार वगैरे, पूजा वगैरे. हे आमचे ड्रायव्हर गाडीचे. तर बघा आता कसं होते. लेट्स सी. दिस इज ऑल आवर मेंबर्स. सॉरी. काय अजून चालू करायचं आहे.
आता आम्ही पोहोचलो आहे दिव्यागडमध्ये. तर आम्ही आता सध्याला भेटलो इथं. हे सगळे आपले कॅम्पवाले मेंबर्स आहेत आणि गाड्या वगैरे आले सगळे इथं. आता थंडी वाजायला सगळ्यांना, त्यामुळे आम्ही कॅम्पिंगचं जरा जाळ वगैरे लावते. हे दिवेगडमध्ये जरा रिसॉर्टवर आलो पहिला नाश्ता वगैरे करायचं. मग नंतर आम्ही जाणार बीचला वगैरे फिरायला. सकाळचे 5:30 वाजलेत. बघू आता हे आमच्या 3 गाड्या इकडे काय तिकडे काय दुसरे ड्रायव्हर. मला वाटतं थंडीने झोप लागायला नाही वाटलं. वल्लाही चट्टी घे. चला चला शोधायला चला. कागद पाहिजे बारकी प्लास्टिक हे झाले ना आपण. कागदच नाही. प्लास्टिकच आहे. प्लास्टिकनं पण पेटते की. पेटते पण पाहिलं थोडं तर पेटलं पाहिजे. हे धरत नाही का? गाळ झाले का ते कागद? वेल गाईस, तर आता सध्याला आम्ही आवरलो. हे आमचे टीममध्ये सगळेजण आहेत मेंबर. मी पण असं हा शर्ट घातलाय. आत नंतर बीचवर जाणार आहे डायरेक्ट. आता पहिला नाश्ता करायला चाललोय. फ्रेशअप वगैरे सगळं झालं. नाश्ता करून मग ते तुम्हाला जे स्टार्टिंगला सांगितलं होतं गणपतीचं मंदिर, सोन्याचं मुखवट आहे, त्या मंदिराला जाणार आहे. त्यानंतर मग आम्ही जाणार तसंच बीचवरती. तर अजून थोडेजण आवरायला लागलेत. आम्ही आता बरेचसे जण आवरून चालू आहे. आता बघूया काय काय. दिस इज हाय स्ट्रीट म्हणते ब्लॉग. तो पण आपल्या ह्याच्यातलाच आहे की मेंबर. हो, एकटं चालत आहे. माझा आवाज येतोय. आपण आता 9:30 वाजले. आपण 10 मिनिटामध्ये इथून निघू. 10 नाही 5 मिनिटं इथून निघू. आपण पहिले बघणार आहे तो गणेश टेम्पल. हार्डली 1 किलोमीटर अंतर आहे. आपल्या दोन्ही पण गाड्या इथं आल्यात. मोठ्या गाड्या, मोठी गाडी आणल्या. हिंदी में बात कर. हिंदी. असं सांगत होती की ह्या मंदिरचं जे 1997 सोन्याचा मुखवटा सापडला होता गणपतींचा. आणि तो जो मुखवटा आहे तो 2012 चोरीला गेला होता. मग त्याच्यामुळे हे मंदिर प्रसिद्ध झालं. आणि असं गणेशाची मूर्ती आहे, सोन्याचं मुखवटा होता ते हरवला होता, त्यामुळे आणि प्रसिद्ध झाले. अशा प्रकारचं मंदिर आहे. तुम्हाला दाखवलं आतून. आता बाहेरून तुम्ही बघू शकता. तर आता आपण आलेलो आहे रूपनारायण टेम्पलच्या इथं. तर मगाशी जे ते सुवर्ण गणेश मंदिर होतं तिथून आम्ही लगेच पाया पडून आलो. तर आता चाललो आपण रूपनारायण मंदिर इथं. हे असं मंदिराच्या आतलं आहे आणि बाहेरून असं दिसतं. 1 नंबर मस्त आहे. आणि याच्या बॅक साईडलाच बीच आहे. तर आता इथं रूपनारायण टेम्पलच्या बाजूला असं एक पायऱ्या घेऊन खाली असं पाणीसारखं काहीतरी आहे. आम्हाला पण माहीत नाही, आम्ही पण पहिल्यांदा आलो आहे. काल अचानक ठरलं, त्यामुळे मी पण जास्त माहिती काढायला जमलं नाही याच्याबद्दल. तर आता फक्त तुम्ही मंदिर वगैरे बघून घ्या. एकदम मस्त आहे. नवीनच मंदिर आहे वाटते बघून तरी, कारण का असं आधीच जरा अशी मंदिर नव्हती तच. त्यामुळे आता दुसरं मंदिरात आलो म्हणजे तिच्या बाजूलाच मंदिर होतं त्यामध्ये. तर इथं आता दर्शन घेऊन आम्ही जाणार आहे. बॅक साईडला याच्या बीच आहे तिथं. तर चला मग आता मंदिरातून दर्शन वगैरे करून घेतलं मी. तर आता बाहेर जाऊन बघा पोरं कुठं आहेत आपली, म्हणजे टीममधले सगळेजण. टीममधले मग सगळी मिळून जाणार आता आम्ही बीचला. तर चला. आपके साथ हिंदी बोल के मुझे भी हिंदी बोलना पड़ रहा है, जबान पे आ रहा है. तो ठीक है, आता आम्ही मंदिराचं दर्शन केलं. रूपनारायण मंदिरचं टेम्पलचं दर्शन घेतलं. आता मग आम्ही इथं रूपनारायण मंदिरच्या बॅक साईडलाच बीच आहे. मग आता मी आणि हा मेंबर आम्ही दोघं चालले आता बीचला. बाकीचे जे आहेत ते येतील थोड्या वेळानं.
तर चला मग आता बीचवर जाऊन जरा एन्जॉय करा. तुम्ही म्हटलं असं नवीन कपडे घालून का चाललाय बीचवर, असं का नाही आहे. आत माझे आहेत कपडे दुसरेवाले, एक तिथं जाऊन चेंज करेन मी. ते फक्त शूटिंगसाठी घातलेत, नंतर जाऊन आपण तिथे जाऊन चेंज करून मग बाकीच काम करायचं. चला सो गाईस, तर आता सध्याला आम्ही आलो बीचच्या समोर. आमच्या समोर बरोबर बीच आहे आणि आम्ही चाललो आता चालू बीच. किती मस्त व्ह्यू आला बीचचा, एक नंबर. खूप दिवसांनी असं 2 वर्षानंतर बीच बघायला मिळालं. आता बघूया जाऊन. अरे वा यार, मालवणची आठवण आली मला. मोस्टली मी मालवणलाच गेले बीचला म्हटलं तर, आणि कुठे बीचला जायलाच नाही आहे. त्यामुळं बाकी काय म्हणू शकत नाही, पुढे समजून घ्या आता. सो लेट्स एन्जॉय रेडी. आता काय मंदिर वगैरे दर्शन करून झाले, आता फक्त बीच राहिला आहे. बीच वगैरे फिरायचं जाऊन. मग आता बीचमध्ये पाण्यात गेलं तर मग कपडे वगैरे बदलायला लागणार. रूमवर जाऊन परत वगैरे करायचं. मग जेवण आहे, लंच झाले की मग डायरेक्ट निघणार हरिहरेश्वर बीचला. तिथं काय पाण्यात नाही जात, तिथं फक्त बघणार फिरणार सगळं आणि मग जायचं. चला आता बघूया काय काय होतं. भाई एक तो बैक वीडियो लेना ना मैडम. हाँ जब आएगा ना फेस ऑन ऐसे करके खड़ा, ठीक है. वन टू थ्री स्टार्ट. सो गाईस, तर आता सध्याला आम्ही पूर्ण बीच वगैरे फिरलो, मजा मस्ती केली, रील्स वगैरे बनवले, शॉर्ट्स वगैरे बनवले. हा आमचा मित्र शुभम, आम्ही दोघं मिळून रील बनवले, मजा मस्ती केली. तर आमच्या खाली बॅक साईडला मॅडम पण आहेत, ते येतात. त्यांनी आमचं सपोर्ट केला, खूप धन्यवाद त्यांचा पण. तर बघूया, हे आमचे मनीषा मॅडम, टूर गाईड युअर काम आहे आमचे घर त्यांचे. अरे याचे 50,000 रुपये गेले. मोबाईल गेला 50,000 याचा पाण्यात. हा पाण्यात गेला होय, मला वाटतं चोरीला गेला. चोरीला नाही, पाण्यात गेला का रिटर्न थोडी नाही मिळतो. चोरीलाच गेला समजायचं आता काय. चोट लगता 50,000चा चुराडा झाला आता पाण्यात. त्याला कोकण ट्रिप होवली. कोकण पावलं, पावलं गणपतीमुळे पावले. गणेश पावले. गणपती बाप्पा मोरया. मोबाईल पोड्या. एकदा बसली काय काय एकदम एकदा बसली खायला उठायची नाही परत म्हणले. चलो रूम पे फ्रेश रूमवर जाऊन आता फ्रेश व्हायचं, नंतर लंचला जायचं. बघूया आता काय आहे लंचला. आमचे टूर गाईडने तरी सांगितले असेल चांगलं. बघूया ट्राय करून आता काय. रात्री बनवून दिस इज आवर लास्ट मोमेंट ऑफ दिस बीच. हाँ नमूने नहीं है भाई यूट्यूब. अरे भाई रोस्ट कर रहे हैं हम लोग. अरे ये देखो, ये तीनों हमसे भी ज्यादा लेट है. कहाँ पे फाउंडेशन हमें लगा हम लास्ट में. ये तो देखो पीछे कितने लोग बैठे मेरे इधर. पार्लर वाले लेके आए थे, चमक रहा है. पता नहीं वो किधर चली गई. रेस्टोरेंट रिसोर्ट पे हम लोग जाएंगे अब. एक ऑथेंटिक कोकनी फूड खाने वाला है. इसमें मिलेगा हमें नॉन वेज में चिकन मिलेगा. कैन सी हियर गाइस. दिस इज मार्केट हियर. फीलिंग खाना पड़ेगा. तो एक ट्रेडिशनल स्वीट है कोकण का. वेपोरेट करके वो लोग उसमें स्वीट कोकोनट का फीलिंग्स भरते हैं.
एंड यू कैन सी हियर आपको यहाँ पे चश्मे मिलेंगे, ऐसे लोकल मार्केट्स पे आपको ऐसे वनपीस लोकल मार्केट है सब कुछ और लोकल सब कुछ। ट्रैफिक इधर समोर पार्किंग है, पार्किंग के पीछे डाब ही नहीं दिख रहा ये वाला क्या डाब का पानी डाब का मतलब इधर जाना है, इधर नहीं मिलेगा। ये मार्केट आज मुझे लगता है ये स्कूल का मारे सॉरी हिंदी का बोलते हैं, ये शायद ट्रिप वाले वाले विद्यार्थी स्टूडेंट आ गए कॉलेज के। इधर भी कॉलेज हम भी महाराष्ट्र से है मॅडम जी, गाइस मी पण महाराष्ट्राची आहे। आम्ही पण ये महाराष्ट्र आहे. ये सबका फोटो आम्ही तिघं सोडलं तर बाकी सगळे बाहेरचे आहेत तसे बाहेरच्या मागू नका रे, भारतातलेच आहेत. पाहुणेत ते आपले पाहुणे असं बोलतात। नाही नाही फटके देऊ आता तू एअरटिक वाला उडवला बोलून बसून नाही साईडला घ्या, साईडला घ्या. साईडला या। आता हे आमच्या टीम मधले चालले पुढं. अब नमक दिखेगा, नमक 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 और क्या इसको देखो, इसके हाथ में White, नमक white. आ गया, व्हाइट व्हाइट। लेट्स सी नाउ दिस इज आवर रूट। करा रहे हैं। एक साल का नमक एक बार में कैसा रहा ट्रिप? गाइस पूरे हर कंपनी का नमक उधर टेस्ट हुआ। हर कंपनी ये सही बात है, ये सही पॉइंट वाला मैंने। कौन सी कंपनी का नमक टेस्ट किया आपने? टाटा टाटा जॉनसन और पतंजलि पतंजलि आशीर्वाद और और क्या? नमक का ब्रांड ही नहीं है यार। सब लोकल ब्रांड्स आल्सो। तो देखिए गाइस इन्होंने सारे ब्रांड का नमक टेस्ट किया, तो अभी सारे ब्रांड का नमक एकजुट करके अपना ब्रांड खोलने वाले हैं। हाँ ये अभी नया ब्रांड खुलने वाला है। अभी हम इधर ही अपना प्लांट डालेंगे, एक्सट्रैक्ट करेंगे इसको। जिसे भी खाना बनाने नहीं आता हो ना, बस वो एक चुटकी नमक डाल दे, आता है हमको बनाने। भाई खाना एकदम शेफ की तरह हो जाएगा। खाना बनाते हैं हम लोग। अरे भाई बहुत फनी लोग मिले आज हमें, बहुत सभी ऋतुजा ती एकटी का झालं थोडं अरे मी तुला तिकडे शोधत होती, ती मला इकडे क्या रिसोर्ट है भाई, सामने मंदिर। रिसॉर्ट देखो, इधर रिसॉर्ट आहे, इधर सामने। आता आम्ही चाललो आहे रूमकडे. आता रूमवर जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं, रील वगैरे शूट केले, व्हिडिओज वगैरे बनवले, मस्तपैकी बीचवरती मजा केली, पाण्यात वगैरे खेळलो, सगळ्यांसोबत मजा मस्ती केली. तर आता जाऊन रूमवर फ्रेश व्हायचं, फ्रेश होऊन झाले की मग डायरेक्ट लंच आहे, लंच करून मग निघणार आहे पुढच्या ट्रिपसाठी. मनीषा सुना ना, कल जो बनाया था ना वो रील हमने वो सेट करो ना, तो मोबाइल उसके पास है, तो वो सबके पास है। आम्ही मगाशी जेवण वगैरे सगळं केलं, मग त्याचा काही व्हिडिओ वगैरे जास्त बनवत बसला नाही, कारण काय ब्लॉग जो आहे ते खूप मोठं होईल. मग आता आम्ही निघालो डायरेक्ट हरिहरेश्वरकडं. तर हरिहरेश्वर बीच आहे आणि टेम्पल पण आहे, साईड बाय साईड आहे दोन्ही पण. तर चला आता जाऊया. आता ते दिव्यागरपासून फक्त 1 ते 1.5 तासाचं अंतरावरती आहे, जे 20-25 किलोमीटर असेल अंदाजे. तर चाललो आता, बघूया कसं राय काय काय तिथं जाऊन. थांबलं नाही का? तिथंच 2 ते 3 तास थांबला. तिथंच गेले. हॅलो गाईस, बोल हॅलो गाईस, अरे बरोबर अरे, अरे. वेलकम नाही चॅनल टू माय वेलकम. हॅलो गाईस, ठीक आहे मी म्हटलं हॅलो गाईस, चॅनल टू माय वेलकम. आय एम मनीषा and I am very poor guide. टूर गाइड नहीं बे, टूर गाइड. हाँ वही वही ये टूर सब गाइड लोग नहीं, टूर गाइड. एक्चुअली ये सब लोग मेरे को सिखा रहे हैं, ब्लॉगिंग करना सिखा रहे हैं. मेरे को ब्लॉगिंग नहीं ये आता है। हमारे अभी आज में मिले हुए सब ये मेरे गुरुज है सब। गुरु जी. ठीक है, चलिए. अभी हम लोग आए हुए हरिहरेश्वर बीच. टेम्पल भी है साइड में. आणि हे खरं सांगते, लाजा नाहीत लोक, मटण खाऊन देवाला येतात मी तर नाही खाल्लं, मी व्हेज आहे. आणि म्हणे देव मला पाव. कोण खाल्लं? तू खाल्लं, आम्ही नाही खाल्लं. आम्ही खाल्लंय. नाही, आमची सगळी ही व्हेज पोरं नॉनव्हेज खाता, नाही नाही ही पोरं नॉनव्हेज खाता आणि महादेवाकडे येतात म्हणे मला चांगली गोरीपान बायको दे. कसे कसे देव देणार यांना गोरीपान बायको? बरोबर आहे का नाही? नाही तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं
तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर सांगा. मेरे को पता नहीं क्या था उसमें वाला. यस यस काय म्हणणं आहे तुमचं. यस प्लीज ट्रांसलेट. हिंदी. चलो गाइस, अभी हमारा टंग स्लिप होने वाला है. अभी हम हिंदी में आने वाले हैं. अभी हिंदी में एंटर कर रहे हैं, कदम डाल रहे हैं ऐसे. कदम नीचे मोबाईल ऊपर. हाँ, तो देखिए ये लोग नॉनव्हेज खाते हैं. इथे आमच्यातली पोरं एवढी एवढी असतात. फार धिंगाणा करत येते, धिंगाणा करत जाते. ह्यावेळेला ते काल रात्री ते हे शांत होते. लय शांत आहेत सगळे बाबा. मोठी लोक होते ना, जरा वयस्कर होते, त्यामुळे जरा अरे शांत तुला सांगू का, देवीगर में पानी निकल रहा था. लास्ट ट्रिप अंदर जल्दी चलो ना, सनसेट हो जाएगा. तो भाग ये. प्लीज गो. वो तो डेली सनसेट देखते हैं, हमारे पैरों में लगी है मेहंदी. दौड़ो डांस भी कर ही लेते हो उतना. अभी तो कुछ लोग बचाए अरे अंदर बनचे ट्रेक होता. एजड माणसं 50 वय होतं त्या माणसांचं, पण सगळ्यात जास्त एनर्जेटिक ते होते आमच्या. लय भारी. आमचे टूर गाईड. नमस्ते. दिस साइड. तर चला, आता सध्याला आलोय आम्ही हरिहरेश्वर बीचवर. सनसेट बघू शकता तुम्ही, एक नंबर सनसेट आला. आता सनसेट बघून झाली की आम्ही जाणार तिथं टेम्पलकडं. मग हरिहरेश्वर टेम्पल वगैरे विजिट करणार. बघूया. बीचचं पाणी आता काय पूर्ण कमी आहे, त्यामुळे काय विषय नाही. आता रात्री मे बी भरती झाली तरी पाणी येईल, नाहीतर मग काय कमीच आहे. बघा किती मस्त व्ह्यू आहे सनसेटचा, असा एकदम कडक डोंगर ह्या साईडला आणि ह्या साईडला असा सनसेट. लोक वगैरे भरपूर आलेत चांगले असे. ठीक आहे, तर चला आता बघूया, आपण पण एन्जॉय करूया, रील्स वगैरे शूट करूया इथं पण, आणि बघूया काय काय होतं. चलो. सो गाइस, तर आता आम्ही बीचवरून निघालो, फोटोशूट घेतले, रील वगैरे शूट केले भरपूर असे. मी आणि माझा मित्र शुभम आम्ही दोघं चाललो आता परत एकदा म्हणजे आम्ही इथं पार्किंग केलं होतं. पार्किंगपासूनच इकडे पुढं आलं की ह्या साईडला बीच आहे, दुसऱ्या साईडला, आणि त्या दुसऱ्या साईडला इथं मंदिर. बीचवर गेले की तुम्हाला मंदिर दिसून येईल, पण तिथं रस्ता नाही आहे, असं फिरून यावं लागतं. तिथून पण आहे, पण पाणी वाढलं तर समुद्राचं मग फिरूनच जावं लागतं, नाही तर ऑप्शन नाही. मग तिथून पण जाऊ शकतो, असं नाही की तिथून जाऊ शकत, तसा विषय. मग आता आम्ही पाणी वाढल्यामुळे आम्ही दुसऱ्या रूटनं चाललो आहे, म्हणजे जे आलो होतो त्या रूटनं. तर बघूया मग. तसं पण टायमिंग किती वाजले, 6:45 झाले, 6:50 झालेत. मग आता मंदिराचं दर्शन केलं किंवा माझ्या मते आता कुठे स्टॉप नसणार आहे यांचा, कारण मंदिर दर्शन झालं की मग डायरेक्ट पुणे. कारण आता पुण्यात जायला पण 12 वाजतील माझ्या मते, 12-1 वाजतीलच. तर मला पण बघावं लागेल रूमचं कसं काय, कारण काही स्टॉप आहे आता. मी हिंजोडी किंवा दुसरीकडे कुठं तर घ्यायला बघून आणि रूमला जायचं म्हणजे बघा पाहिजे कसं होतं. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, बघूया आता काय करतो. तर आता सगळं चालू आहे आपण हरिहरेश्वर कॅम्प. तर चला. सो गाईज, तर फायनली आता आम्ही आलेलो आहे हरिहरेश्वर टेम्पलजवळ. मगाशी बीचवर वगैरे सनसेट वगैरे बघितला, मजा मस्ती केली. तर मग आता म्हणलो मंदिरात जावं. मंदिरात जाऊन मग डायरेक्ट जाणार आम्ही घरी. तर मग आता मंदिराच्या म्हणजे परिसरात आलो आहे. तसं आता हे समोर आहे ते मंदिरच आहे. ते हे जे एंट्री गेट आहे तर ते अपोजिट साईडला आहे, म्हणजे ते पुढं गेले की ते पोस्टर वगैरे दिसते तुम्हाला तिथून. तर मग आता डायरेक्टली मी मंदिराच्या आत आलो आहे. मंदिराच्या आत येऊनच व्हिडिओ चालू केला. तर अशा पद्धतीचं मंदिर आहे, एकदम जुनं मंदिर आहे, मस्त आहे एकदम. तुम्ही पण येऊन एकदा विजिट नक्की करा. मी पण बघालो आहे, मस्त वाटलं मला तरी, म्हणजे बाहेरून तरी. पण आतनं पण बघू आपण, चेक कसं आहे ते बघू आता.
जर आता आम्हाला भूक लागली होती खूप, मग खायला काही नव्हतं आमच्याकडं. मग यांनी आमच्या साईडला जे बसले होते त्यांनी आम्हाला कॅडबरी वगैरे दिलं. तेच खाऊन आता निघालो आम्ही आमच्या घरी.